अमेडिया कंपनीला 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार असा निकाल नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे। झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। तसंच अमेडिया कंपनीनं फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून या जमिनीचा व्यवहार केला होता। मात्र आता IGRनं 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्याचे निर्देश दिले आहेत। बघूयात। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण IGRनं अमेडियाची अपील फेटाळली। अमेडियाला 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार। झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार आहे। जमिनीची खरेदी करताना अमेडिया कंपनीनं स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप आहे। त्यामुळे अमेडिया कंपनीला ही 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र यानंतर अमेडिया कंपनीनं राज्याचे नोंदणी शुल्क महानिरीक्षक अर्थात IGR कडे अपील करत स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची मागणी केली होती। मात्र IGR रवींद्र बिनवडेंनी पुणे जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी दिलेला निकाल जैसे थेच ठेवलाय। संतोष हिंगाणे यांनी निकाल दिलाय जी 21 कोटी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावीच लागेल, तोच निकाल यांनी कायम केलाय। थोडक्यात अमेडिया कंपनीचं अपील हे फेटाळलेलं आहे। त्यामुळे आता अमेडिया कंपनीला जर हे स्टॅम्प ड्युटी वाचवायची असेल तर पुन्हा महसूल मंत्री यांच्याकडे अपिलात जावं लागेल। त्यासाठी त्यांच्याकडे 60 दिवस आहेत। पण सातत्याने अमेडिया कंपनी या प्रकरणामध्ये स्टॅम्प ड्युटी बुडवून सातत्याने वारंवार टाळाटाळीचा प्रयत्न करते। झी 24 तासनं जमीन गैरव्यवहार प्रकरण समोर आणल्यानंतर या प्रकरणात कारवाईला वेग आला। या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली। अमेडिया कंपनीनं फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून या जमिनीची खरेदी केली होती। मात्र IGRनं कंपनीला 21 कोटी भरण्यास सांगितले आहेत। यानंतर हा दंडाच्यासाठी त्यांना मंत्र्यांकडे अपील करता येईल। परंतु या एकूणच प्रकरणामध्ये हे जे काही चाललंय ते सगळं प्रकरण पूर्णपणे थंड करण्याच्या दृष्टीने चाललंय असं म्हणता येईल। कारण ही अपीलं होतील, याच्यात कोर्ट कचेऱ्या होतील, सगळं काही होईल, परंतु दंडही कदाचित पुढे माफ होईल आणि पुढे काहीच घडणार नाही, जणू काही हे प्रकरण घडलंच नाही अशा पद्धतीने हे प्रकरण पुढे रेटलं जाईल। नोंदणी शुल्क महानिरीक्षकांनी दिलेल्या दणक्यानंतर अमेडिया कंपनीला महसूल मंत्र्यांकडे 60 दिवसात अपील करता येणार आहे। त्यामुळे स्टॅम्प ड्युटी चुकवण्यासाठी अमेडिया पुन्हा अपील करणार का की चूक मान्य करून 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार, याकडे आता लक्ष लागलंय। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।